नमस्कार. न्यूज आणि वरसकाईमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे पुण्यातला लोहगडवरील एका हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांडाची. सिया नावाच्या मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याला लोहगडवरून ढकलून त्याची हत्या केली. ही घटना आपल्याला माहितीच असेल, पण नेमकं काय झालं आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत तिनं असं का केलं? बॉयफ्रेंड सोबत पळून का गेली नाही? केतन अग्रवालच्या आजोबांनी काय धक्कादायक खुलासे केलाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जिच्यासोबत लग्न करण्यासाठी 2 विमानं बुक केली, 17 कोटींचा पॅलेस बुक केला, त्याच होणाऱ्या बायकोनं पुण्याच्या केतन अग्रवालचा घात केला. पत्नीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी हे दोघे लोहगडावर गेले, कारण केतनला ट्रेकिंगची फार आवड होती. लोहगडावर एका पॉइंटवरती सेल्फी घेण्यासाठी तिनं पोज दिली आणि केतन फोटो काढू लागला आणि तितक्यातच बाजूला असलेल्या एका मुलानं केतनला जोरदार धक्का मारून थेट दरीत ढकललं. हा ढकलून देणारा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून त्या मुलीचा म्हणजेच सियाचा बॉयफ्रेंड होता. केतन हा पुण्यातला बडे उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा. पुण्याच्या लोहगडवरून पाय घसरून दरीत कोसळल्यानं केतन अग्रवालचा मृत्यू झाला अशी पहिली बातमी आली. त्यावेळी सियाच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. त्यानंतर पोलीस तपासात उघड झाल्या बऱ्याच धक्कादायक गोष्टी. पहिलं म्हणजे हा अपघात नाही तर होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या बॉयफ्रेंडनं मिळून केलेला हत्येचा हा प्लॅन होता. पण याचा उलगडा नंतर झाला जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले. त्यामध्ये एक मुलगा हुडी घालून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्या दिवशी तापमान 35 ते 40 अंश इतका होता. असं असताना त्यानं हुडी का घातली यावरून संशय आला आणि त्यानंतर तपास सुरू झाला. सिया गोयल हिचा 19 जूनला वाढदिवस होता, पण एक दिवस आधीच वाढदिवस साजरा करूया असं म्हणत तिनं लोहगडावर जाण्याचा केतनकडे आग्रह केला. त्यानुसार 18 जूनला केतन अग्रवालनं लोहगडावरती ट्रेकचं प्लॅनिंग केलं. सकाळीच दोघं निघाले आणि लोहगडावर पोहोचले आणि तिथेच हा घात झाला असल्याचं सियाने सांगितलंय. हा अपघात होताच सिंधुदुर्ग रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि केतनचा शोध सुरू झाला. केतनला दरीतून बाहेर काढण्यात आलं, पण तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला, जिथे त्याचा मृत्यू झाला हे घोषित करण्यात आलं. पण जेव्हा लोणावळा पोलिसांनी या सगळ्यांचा तपास केला, तांत्रिक विश्लेषण केलं, त्यावेळी एक वेगळं सत्य समोर आलं. तर इकडे केतन अग्रवालच्या आजोबांनी देखील काही खुलासे केलेत. सियाच्या घरच्यांशी आमचे फार 40 वर्षांपेक्षा जास्त जुने संबंध आहेत. प्री वेडिंग शूटसाठी सिया आणि केतन बालीला जाणार होते, पण कदाचित सियाला जायचं नव्हतं. त्यामुळे तिनं केतनचा पासपोर्टच लपवून टाकला होता. त्यामुळे त्यांना ते टूर कॅन्सल करावा लागला. त्यानंतर ते दोघं लोहगडावर 2 वेळा जाऊन आले. पहिल्या वेळी गडावरती साप आलाय असं म्हणत तिनं केतनला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर ते दोघं पुन्हा तिथे गेले आणि फोटो काढण्याच्या बहाण्यानं ही हत्या करण्यात आली. सियानं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं केतनची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेत त्यांच्याकडून कसून चौकशी केली. त्यावेळी दोघांनी हत्येची कबुली दिली. बॉयफ्रेंड चेतन चौधरी सोबत पळून का गेली नाही असं विचारलं असता तिनं म्हटलं, केतन अग्रवाल सोबत साखरपुडा झाला होता. जर पळून गेली असती तर घरच्यांची बदनामी झाली असती. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना ती फार उद्धटपणे उत्तरं देत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. सिया ही 12वी नापास होती, ती व्यसनी होती आणि सतत पार्ट्या करायची तिची सवय होती आणि या स्वभावाला कंटाळूनच बिघडलेल्या 20 वर्षांच्या सियाला सुधारवण्यासाठी तिच्या आई वडिलांनी तिचं केतन अग्रवालशी लग्न लावून देण्याचं ठरवलं होतं. केतन हा अतिशय सुशिक्षित चांगल्या घरातला मुलगा. त्याची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम होती. केतनला रिजेक्ट करण्याचं एकही कारण नव्हतं, त्यामुळे सियानं लग्नाला होकार दिला. सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या सवयी सारख्याच असल्यानं ते एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. माझ्या आई वडिलांचा लग्नासाठी प्रचंड दबाव होता असं सियानं म्हटलंय. लोहगडावर मी चेतन चौधरीला सांगितलं होतं की मी अचानक खाली वाकेन, मग तू केतनला दरीत ढकलून दे असा इशारा करण्याचा आमचा प्लॅन ठरला होता, अशी कबुली सियानं पोलिसांना तपासात दिली आहे. आजकाल नात्यात नेमकं काय चाललंय? नसेल पटत तर स्पष्ट बोला, नातं संपवा, पण माणूस संपवण्याची ही कोणती प्रवृत्ती आहे? हे सिस्टम फेल्युअर आहे. जर इंडियन पेरेंट्सनं आपला इगो साईडला ठेवला तर नक्कीच यावरती काही तोडगा काढता येईल. बाकी तुम्हाला यावर काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.